तांडोळकर, अशोक गजलवाड, भीमराव राठोड, सरपंच वसू पाटील, जिल्हा परिषदचे या गटातील उमेदवार दिलीप पाटील, पंचायत समितीचे उमेदवार नंदाताई पाटील, स्वाती मुपडे, मंचावरील काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी, प्रचार सभेला आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, युवती आणि परिसरातील माझे सर्व मतदार बांधव, पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे प्रथम मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की काँग्रेस पक्षाच्या या प्रचार सभेला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहात. मी नेहमीच या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख नेहमी केला, जिल्ह्यामध्ये केलेला आहे की मुखेड तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला तालुका राहिलेला आहे आणि या तालुक्याला पुन्हा तो सुवर्णकाळ आला पाहिजे. या भागामध्ये विकासाची कामं तर झालीच पाहिजे, होतीलच, पण त्याचबरोबर काँग्रेसची थोडीफार विस्कळीत झालेली घडी सुद्धा या निमित्ताने आपल्याला सर्वांना पूर्ववत आणायची आहे. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करण्याकरता एक 10 मिनिटं का होईना आपल्या सर्वांना हात जोडण्याकरता विनंती करण्याकरता मी मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण हनुमंत पाटलांना या ठिकाणी एक नवीन नेतृत्व म्हणून काम करायची संधी दिली, हा मतदारसंघ बऱ्याच वर्षानंतर खुल्या प्रवर्गाकरता उपलब्ध झाला आणि त्यानंतर राज्याचा प्रमुख असताना, राज्यामध्ये काही तरुण लोकांना संधी देत असताना हनुमंत पाटलांना मुद्दाम या ठिकाणी उमेदवारी सोनिया गांधींच्या आशीर्वादाने याकरता दिली की त्यांनी या परिसरामध्ये भरभक्कम काम केलं पाहिजे, या भागाचा सर्वांगीण विकास त्याला साधता आला पाहिजे आणि त्याचबरोबर हे करत असताना पक्षाची ताकद सुद्धा अधिक वेगाने वाढवली पाहिजे, ही भूमिका मनापासून होती. म्हणून हनुमंत पाटलासारख्या माझ्या तरुण मित्राला या ठिकाणी उमेदवारी दिली ना आपण त्यांना आमदार केलं. फार सोपी गोष्ट नाहीये. आमदार एवढ्या कमी वयामध्ये, एवढ्या तरुण वयामध्ये आमदार होणं ही काय लहान गोष्ट नाहीये. हनुमंत पाटील ज्यांची सुरुवात युवक काँग्रेस पासून झाली, जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ज्यांनी चांगली कारकीर्द त्यावेळेस साधली, आज मुखेड मतदारसंघातून आमदार म्हणून तुमचं काम करण्याकरता ते विधानसभेमध्ये आज कार्यरत आहे. मला खात्री आहे की तुम्हाला त्यांना अधिक पुढे न्यायचं आहे. हनुमंत पाटलांना या मतदारसंघामध्ये पुढच्या वेळेस चांगल्या मताधिक्याने आणायचंय, पुढच्या वेळेस त्यापेक्षा एक चांगल्या मताधिक्याने आणायचंय आणि म्हणून ही निवडणूक त्यासाठी महत्वाची. मी माझा उल्लेख केला, मी त्या विषयावर नंतर येईल, पण माझ्या दृष्टीने ही निवडणूक हनुमंत पाटलांचा हा मतदारसंघ हनुमंत पाटलाच्या बरोबर आहे हे दाखवण्याकरता ही निवडणूक आहे आणि म्हणून हनुमंत पाटलाला खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने भविष्यात सुद्धा या परिसराचं नेतृत्व करण्याकरता खूप ताकद आपल्याला बांधावी लागणार. मी असताना खूप मी ताकद दिली आणि मी आपल्याला ग्वाही देतो, जाहीरपणे इलेक्शन म्हणून नाही तर माझे सहकारी म्हणून हनुमंत पाटलाला माझी जेवढी मदत लागेल मी द्यायला तयार आहे. मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. मला हनुमंत पाटलाच्या माध्यमातून या परिसराचा, या सगळ्या परिसराचा विकास मला साधायचा. ज्या तालुक्याने माझ्या वडिलांवर एवढं प्रेम केलं, ज्या मतदारसंघाने शंकरराव चव्हाण साहेबाला चांगल्या मताधिक्याने निवडून देऊन लाखोची लीड लोकसभेमध्ये दिली, मी सुद्धा लोकसभेला उभा असताना मला सुद्धा मुखेडच्या बरोबर मुखेड लीड दिली, हा इतिहास. माझी प्रामाणिक धारणा आहे या परिसरातला माणूस हा काँग्रेसला मानणारा आहे. या भागातील लोकांचं प्रेम काँग्रेसवर आहे. लोकांची चूक नाही. जी मंडळी याच व्यासपीठावर बसली त्यांनीच भानगडी केल्या म्हणून काँग्रेसचं नुकसान होऊ लागलं. संधी आम्ही कोणाला दिली नाही, सांगा ना. की मगाशी
बाराळीला बोललो, इतर ठिकाणी बोललो, जाहीरपणे बोललो. या मतदारसंघामध्ये आलो असताना सुधाकरराव नाईक साहेब त्यावेळेस या ठिकाणी आले होते कारखान्याच्या भूमिपूजनाला. विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री, मी मंत्री होतो, विलासराव मुख्यमंत्री होते. नाईक साहेबांच्या हस्ते त्या कारखान्याचं भूमिपूजन झालं स्वप्नील चव्हाणांच्या. मला आजही आठवलं, मला नाईक साहेब त्यावेळेस म्हणले, अशोकराव त्या कारखान्याचं भूमिपूजन आज मी करत आहे, तर माझ्या माघारी स्वप्नील चव्हाणांना सांभाळायचं काम तुम्ही केलं पाहिजे. या भागाच्या विकासाकरता तुम्ही मदत केली पाहिजे. शब्द पाळला. आजही विसरू शकत नाही की मी ज्यावेळेस सुरुवात माझी राजकीय कारकिर्दीची केली, विधान परिषदेवर मी गेलो, तर मला त्यावेळेस मदत सुधाकरराव नाईक साहेबांनी केली मुख्यमंत्री असताना. तुम्ही विसरू शकत नाही. आम्ही बेईमान होणारे माणसं नाही. किशनराव राठोडांना पहिल्यांदा उमेदवारी ज्यावेळेस विधान परिषदेत दिली, हिरवंतराव पाटील त्यांच्या विरोधात उभे होते. हिरवंतराव पाटील, श्रीराम पाटला सगळा इतिहास माहिती. हिरवंतराव पाटलाला पाडून त्या ठिकाणी राठोडला आम्ही खूप मेहनत घेऊन त्यावेळेस राठोडला विधान परिषदेवर पाठवलं. एक नाही दुसरी वेळ सुद्धा ज्यावेळेस वेळ आली, सुधाकरराव नाईक साहेब म्हणले, अशोकराव आता जाऊ द्या, पहिली वेळ झाली, दुसऱ्यांदा सुद्धा किशनराव राठोडला आपण संधी द्या आणि त्याला आपण आमदार करा. एकदा नाही दोनदा आमदार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलं. म्हणून राठोड परिवार एकदा नाही, काँग्रेस, अशोक चव्हाण व्यक्तिगत म्हणून मी म्हणत नाही, तर काँग्रेस म्हणून त्या राठोड घराण्यात सुद्धा कमी केलं नाही. कालही निवडणुका झाल्या असताना मी हनुमंत पाटील म्हटलं, तालुक्यातली सगळी काँग्रेसची मंडळी एकत्र आणण्याची माझी भूमिका आहे. कुठं थोडंफार भांडण लागलं असेल, थोडा आवाज झाला असेल, आता एकत्र येण्याची वेळ आहे. हनुमंत पाटलांनी माझं ऐकलं, गोजेगावकरांनी माझं ऐकलं, घाटेंनी माझं ऐकलं, शेषराव चव्हाणांनी माझं ऐकलं. किशोरराव राठोडलाही बोललो होतो, गोविंदराव राठोडलाही फोन केला आणि म्हणलं या एकत्र, या तालुक्याचा नाश तुम्ही होऊ देऊ नका, हे मी त्याला जाहीरपणे सांगितलं होतं. मला मुद्दा सांगितलं, मी जनतेच्या दरबारात उभा आहे, मी तुम्हाला खोटं बोलून मला काय मतं घ्यायची नाही, म्हणजे खरं ते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. जनतेच्या दरबारात जात असताना मला काही खोटं बोलून मतं घ्यायची नाही, पण मी माझा प्रयत्न केला की हा तालुका एकसंघ राहायला पाहिजे. आणि कारण नसताना या तालुक्यामध्ये नको ते नुकसान करण्याची भूमिका कोणाची असेल ते बरोबर नाही, ही भूमिका मी त्यास मांडली. सुदैवाने शेषराव चव्हाण आले, गोजेगावकर त्याला मी सांगितलं, त्यांनी ऐकलं, आमचे घाटे ऐकले. राठोड मला माहित नाही, ते दोनदा भाजपमध्ये गेल्यामुळे डोक्यात त्यांचं ते बहुतेक भाजप आता मी काय करणार, माझी चूक त्याच्यामध्ये नाही. आता मला एवढंच सांगायचंय, तो विषय तिथे संपला. रात्र वैरायची, आता आपला तिरंगा फडकत राहिला पाहिजे, याकरता तडजोड नाही, याकरता आता तडजोड नाही. तडजोडची भाषा एका मर्यादेपर्यंत समजू शकतो. सर्व दादा फुलं तुम्हाला गेली असताना तुम्ही जर काँग्रेसला नाकारत असाल तर काँग्रेस सुद्धा एवढी दुबळी नाहीये, तुमच्या समोर आम्ही काही पाया लोटांना घालण्यासारख्या बसलेलो नाही. आम्हाला सुद्धा काँग्रेसचं भलं कशामध्ये आहे, या परिसराचं भलं कशामध्ये आहे, आणि या मतदारसंघाचं काम कोण करू शकतं हे दुसरा तिसरं कोणी नाही. काँग्रेस पक्षाची ताकदच या जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसच काम करू शकतो. ग्राम पाटील आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले, या मुखेड तालुक्याला खूप संधी मिळाली. वैशाली चव्हाण या भागातून महिला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदच्या राहिल्या. या भागाला नेतृत्वाची संधी काँग्रेस पक्षाने नेहमी दिली आणि भविष्यात सुद्धा या भागाला काही कमी पडणार नाही ही गॅरंटी घेण्याकरता मी या ठिकाणी देतो, या ठिकाणी उभा. पण तो नाश करायला जी मंडळ निघाली असेल तर त्यांना मात्र याच्या पुढे कुठलाही थारा तुम्ही देऊ नका, हे मला मुद्दाम सांगायचं. जन्मभर काँग्रेसचा फायदा घ्यायचा, अनेक पद्धतीने स्वतःची व्यक्तिगत कामं करून घ्यायची आणि नंतर वेळ आली त्यावेळेस भाषा वापरू नये, टांगवर करायची, हे जर उद्योग चालू असेल तर ती आता बंद केली. शेवटी कुठेतरी इमान राखलं पाहिजे माणसाने, कुठेतरी माणसाने हे कळलं पाहिजे की आपण काय करत आहोत, कशा पद्धतीने वागत आहोत, काय लोकांसमोर काय उदाहरण ठेवत आहोत. सामान्य माणूस त्या ठिकाणी बसलेला धनगर आहे, हटकर आहे, मराठा आहे, मुस्लिम आहे, आणि सामान्य माणूस आपल्याकडे बघत आहे की आम्ही कशा पद्धतीने वागत आहोत. आज मोहम्मद पैगंबराची जयंती आहे. आजच्या या पवित्र दिन मुस्लिम माणूस सुद्धा आम्ही गेलो होतो, कळमनुरी, हिंगोली, सगळ्या तालुक्यामध्ये माणसाने आज बऱ्याच ठिकाणी सांगितलं, साहेब प्रामाणिकपणे हा अल्पसंख्याक माणूस सुद्धा काँग्रेससोबत प्रामाणिकपणे आहे.
जिकडे गावातला धनगर हक्कर मराठा एक एक बंजारा एक एक गरीब माणूस काँग्रेसच्या बरोबर आहोत आणि तुम्हाला काँग्रेस निवडला असताना नेते तुम्हाला केला असताना आमदार किती भोगले असताना तुम्ही मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी जर काँग्रेस पक्षाला नुकसान करण्यासाठी नेस्तानाबूत करण्याचे उद्योग करत असाल तर सामान्य माणूस कधी सहन करणार नाही ही या निमित्ताने आपल्याला दाखवलं पाहिजे. मित्रांनो, रात्र वैराची आहे. त्या जिल्हा परिषद मध्ये एक एक जागा आपण निवडून आणली पाहिजे पण बहुमत आपल्याला मिळालं काय. आपला प्रयत्न काय आहे? बहुमत मिळावं म्हणूनच प्रयत्न करतो ना. मी काय सभा घेतोय, का ठिकठिकाणी जातोय. माझ्या जिल्ह्यामधल्या काँग्रेसला मानणारा एवढा मोठा वर्ग आहे. त्या सगळ्या वर्गाला मनापासून विनंती करत आहे की आपण सर्वांनी काँग्रेसला मतदान यासाठी केलं पाहिजे की काँग्रेसला जर बहुमत मिळालं, काँग्रेसला जर आपल्याला बहुमत मिळालं तर आपल्याला पुढचं काम करणं सोपं होईल. आणि काँग्रेसला जर बहुमत नाही मिळालं तर मग गावात सरपंचाला बहुमत मिळालं नाही तर सरपंच लालपंचायत चालू शकत नाही. जिल्हा परिषद जिल्हा परिषद चालवायचे असेल तर बहुमत लागेल. काय झालं मागच्या वेळेस हनुमान पाटील पण माहिती आपण प्रयत्न केला. वैशाली चव्हाण जेव्हा अध्यक्ष झाले काय थोड्या मित्र राहील 10-12 माणसं कमी पडली आपल्याला. याला बोलो त्याला बोलो हातात जोडावं लागल्या. तुम्ही येता का आमच्या बरोबर? ते म्हणता आम्ही येता, आम्हाला काय देता? हे सुरू होऊन जाते. हे जे मागणी सुरू होऊन जाते आम्हाला काय देता, हे फार मागात करते. हे फार मागा त्यासाठी पण सौदेबाजी सुरू होते. त्यांना काय बहुमत येणार आहे का? यांचं गोविंद राठोडचं का बहुमत येणार? कंधार तालुक्याच्या नेत्याचं कोणाचं बहुमत येणार? ते कोणाचंही बहुमत त्याच्यात येणार नाही. फक्त सौदेबाजी करण्याकरता इकडे 2-4 तिकडे 2-4 जिल्ह्यात 2-4 माणसं आली की 10-12 माणसावर सौदा करण्यासाठी चाललेला हा खटाटोप. शिवसेनेचं काय राहिलं? नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं ते राठोडचं पाप आहे परवाच. सामने संपलेला जिवंत करायचं काम राठोडच केलं परवा. काय झालं? आता हा उद्योग जिल्ह्यामध्ये सुरू झाला आहे. भाजपला आता फक्त पूर्ण जिल्ह्यामध्ये एकच जागा नगरपालिकेला नाही, एकच जागा. आणि शिवसेनेच्या जागा पहिल्या निम्म्यात सुद्धा कमी होऊ लागली. एवढी अवघड परिस्थिती या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची झालेली आहे. एकीकडे जनाधार नसलेली शिवसेना, लोकांमध्ये संपलेला भाजपा. राष्ट्रवादीचा प्रयत्न एवढाच आहे की पुढील 3 वर्षानंतर महाराष्ट्र आमच्या हातात आला पाहिजे. हा प्रयत्न चाललेला आहे राष्ट्रवादीवाला. मित्रहो, या जिल्ह्याला एक वैचारिक भूमिका आहे. या जिल्ह्याला एक वैचारिक बैठक आहे. हा जिल्हा संकटकाळी शंकरराव चव्हाण साहेबांच्या मागे राहणारा हा जिल्हा आहे. शंकरराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला, भांडण घेतलं. कशाकरता भांडण घेतलं? मराठवाडा विदर्भ अविकसित महाराष्ट्र जो आहे त्या अविकसित महाराष्ट्राला न्याय देता आला पाहिजे. अधिकचा पैसा ग्रामीण भागातल्या अविकसित भागाला पैसा देता आला तर तुमची कामं मागे लागतील, तर सिंचनाचे प्रकल्प मागे लागतील, तर तुमच्या कामाला गती मिळेल, तर तुमचे पैसा मिळाला तर तुमच्या कामाला काहीतरी संधी पुढे काम करतील. तुमच्या ज्या प्रकल्पाला पैसा मिळाला नाही तर तुमची कामं कशी होतील? आणि आजचे जे राष्ट्रवादीचे राज्यकर्ते आहेत ते मराठवाड्याला सहजासहजी काही मिळू देणार नाहीत, ही त्यांची भूमिका. म्हणून आपल्याला हे होऊ द्यायचंय का? ते राजकारण आजचं नाही. काँग्रेसला नेस्तानाबूत करण्याचं राजकारण राष्ट्रवादीने सुरू केलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रवादीला मूळतोड जबाब त्या जिल्हा परिषदला काँग्रेसने दिला पाहिजे आणि लोकांच्या आशीर्वादाने ते करणं शक्य होणार आहे. रात्र वैरायचे म्हणून मी म्हणतो की तुम्ही जागे राहा. तुम्हाला अडचणीत आणलं तर काँग्रेस या ठिकाणी अडचणीत येईल आणि काँग्रेस अडचणीत आली तर हनुमान पाटलासारखा एक तरुण उमेदीने काम करणारा आमचा आमदार या ठिकाणी उद्या कमजोर होईल आणि आपल्या आमदाराला आपल्याला कमजोर करायचं नाही. शेवटी तुमचा प्रतिनिधी आहे ना, तुम्ही त्याला निवडून दिलं, संघर्ष केला आणि निवडून दिलं. सोपं काम होतं का? एका नवख्या तरुणाला या भागामध्ये आमदारकीला उभं करून एक आव्हान आपण स्वीकारलं, मोठा संघर्ष करून आपण निवडून दिलं. त्यावेळेस तुमचा हा आमदार या परिसरामध्ये चांगला काम करू शकला आला पाहिजे. असंख्य एक नाही, मी मानून एक नाही, माझ्याकडे यायची तर 5-50 निवडून घेऊन ये. 5-50 एकावर सही, दुसऱ्यावर सही, तिसऱ्यावर सह्या चालू राहायच्या. हनुमान पाटील म्हटलं माझ्या 5-50 कोबड्या सह्या घेऊन ठेवा म्हटलं. त्या करून तरी किती
मुखेड तालुक्यातल्या सगळ्या एक नाही एका चक्रीला 50 कामं हनुमंत पाटलासारखा एवढा चांगला आमदार मी कुठे पाहिला नसत. एवढा जोरदार काम करणारा एक तरुण आमदार या भागाने तुम्ही निर्माण केला आमदार. तर शेवटी नेतृत्व निर्माण करायला काय छोटी गोष्ट नाही. एक माणूस निर्माण करणं म्हणजे 25-30 वर्ष जातात. एका कार्यकर्त्याला तयार करणं म्हणजे 25-25 वर्ष जातात. सोपं काम नाही. सामान्य माणसाकडून उचला, त्याला तयार करा, पद द्या, 25-30 वर्ष द्या आणि 25-30 वर्षांचं निर्माण केलेल्या माणसाला जर खाली यायची वेळ आली तर वेळ वाया जातो. माणसं आपण निर्माण कसं करतो. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय, आता आपल्याला दुसरं तिसरं काय पाहायचं नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीला एवढा मुबलक पैसा आलेला आहे. पैशाची कमतरता नाहीये. विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर निधी कुठलाच आलेला नाहीये. एवढा पैसा आता त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाने दिलाय. घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली. सोनिया गांधींनी हा निर्णय घेतला की 50% महिलांना आरक्षण देण्याचा भूमिका आमच्या नेत्या सोनिया गांधींनी घेतली. म्हणून पहिला 50% स्त्रिया आता आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सोनिया गांधीमुळे शक्य झाले. म्हणून नेतृत्व भक्कम करायचं असेल तर नवीन चेहरा संधी पाहिलं ना आपण. तरुण मुलगी आमची या ठिकाणी पंचायत समितीला उभी आहे. नवीन या ठिकाणी आमच्या सगळ्या महिला या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत. ही संधी कधी मिळाली होती का? अगोदर पुरुष जायचे जिल्हा परिषदला आणि बायका चूल आणि मूल पाहायचे. आता परिस्थिती फक्त हनुमंत पाटील ड्युटी बदलली आहे. बायका जिल्हा परिषदला आणि पुरुषांना नगरसभा घेऊन आले. परंतु हरकत नाही, ड्युटी जरी बदलली तरी सुद्धा आमच्या भगिनीला काही कमी नाही. सुशिक्षित आहेत, तरुण आहेत, काम करू शकतात. या भागातल्या विकासाच्या कामाची त्यांना माहिती आहे आणि चांगले काम. संघटनेचा अभिमान आहे की तालुका अध्यक्ष सुद्धा ते चांगले काम करणारे अनुभवी आपण तालुका अध्यक्ष आहेत. मला खात्री आहे की खूप मेहनत ज्यांनी केली या तालुक्याचं नंदनवन आपण करू शकता. अशा प्रकारची परिस्थिती याही तालुक्यामध्ये आहे. फक्त हा परिसर नैसर्गिक दृष्ट्या थोडासा एका वेगळ्या अवस्थेमध्ये आहे आणि या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या उन्नती करता आजही पिण्याच्या पाण्याचे प्रश्न एक ठिकाणी आहेत. आज इंग्लिश मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं करण्याची संधी आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये रोजगार हमीची सर्वात जास्त कामं पुढे झाली असतील तर नांदेड जिल्ह्यामध्ये झाली. एवढं उत्तम काम मागच्या 2 वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्याने केलं. राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते आपल्या जिल्ह्याला मिळाला. कमतरता पैशाची नाही मित्र हो. कमतरता जी आहे ती उमद्या नेतृत्वाची. काम करणारं नेतृत्व पाहिजे. माणसं देत असताना त्या माणसाला पुढे 10-20 वर्षाचं काम करायची इच्छा असली पाहिजे. आता संध्याकाळी येणार, भाषण देणार, ठोकाठोकी करणार, शिवाय एवढं काम चाललंय. काय कार्यक्रम विरोधी पक्षाचा? मला एवढंच विचारायचंय, अशोक चव्हाणांना शिवाय देणार एकच कार्यक्रम, दुसरा काहीच कार्यक्रम नाही. सगळ्याला फक्त ऐका, संध्याकाळी सभा असते फक्त. अशोक चव्हाणांना शिवाय द्या आणि मतदान घ्या, हा एकच कार्यक्रम विरोधी पक्षाचा आहे. मला एक अनुभव मित्र एवढाच आहे की देवाची कृपा फार मोठी आहे. जेवढ्या मला शिवाय जास्त तेवढ्या मला मतदान जास्त. त्यामुळे त्यांनी शिवाय जास्त देत राहाव्यात आणि तुमचे आशीर्वाद मला वाढत राहावे. ईश्वर कृपेने आता पण हेच झालेलं आहे आणि मला खात्री आहे की काही जरी म्हणलं तर मला काही फरक पडणार नाही. आणि म्हणून ईश्वर कृपेने माझी एवढीच इच्छा, ही जिल्हा परिषद नांदेड जिल्ह्याला कलाकी देणारी जिल्हा परिषद असली पाहिजे. त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या मुख्य तालुक्याला एक वेगळं चित्र निर्माण करता आलं पाहिजे. आणि मला खात्री आहे आमचे सगळे उमेदवार या ठिकाणी जे आहेत ते चांगलं काम करतील. आमचे 3 उमेदवार या ठिकाणी दिलीप पाटील, आमचे नंदाताई पाटील आणि स्वाती भुपडे हे 3 चांगले उमेदवार आहेत. होतकरू आहेत, शिकलेले आहेत, त्या भागातील जाणते आहेत. नेतृत्व चांगलं आहे. ताकद मात्र तुम्ही द्या, त्याशिवाय काम करू शकणार नाही. आणि काँग्रेसला विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.